निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला. ताई सॉरी तुम्हाला लेट फोन केला. नाही नाही काय अनुभव हरकत नाही, शेअर बोला. करायचं चालेल ना? हा हा बोला बोला. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. कुठून बोलताय? हा. शिरूर. शिरोडाच्या. हा हा. नाव हा. सांगू शकता? हा. वेदांत ठोंबरे. अच्छा. छोटा मुलगा आहे. हा 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 हा. एक मिनिट, तो त्याची ओळख सांगून सांगेल तुम्हाला. अरे एक बापरे, मिनिट. कितवीचा आहे तो? वेदांत सांग. हॅलो. हा बोल बेटा, काय नाव आहे तुझं? वेदांत संदीप ठोंबरे. ओ, कितवीला बाळा तू? तिसरी. अरे वा. आणि काय अनुभव आला तुला? गजानन महाराज दिसले कुठं दिसले तुला? शेगावला. अरे बापरे, तू गेला होता का शेगावला? शेगावला येताना ना ट्रेन मध्ये दिसले. हो. मग हम्म. तू काय केलं मग? काय नाही, पाय पडलो. अरे बापरे. आणि मग तू काय करतो का देवाची सेवा वगैरे काय करतो? हॅलो. हा ताई बोला. हा, मी त्याची मम्मी बोलते. हा हा, बोला बोला ताई. काय काय करतो तो सेवा? तो सेवा नाही करत. काय झालं म्हणजे मी सेवेत आलेली नाही, अजून 1 वर्ष नाही झालं. अच्छा. पण आहे ना, तरी पण आम्हाला म्हणजे गाणगापूर, अक्कलकोट आणि शेगावला पण जायचा योग आला. अरे वा. बघा. तर शेगावला आता म्हणजे ना जस्ट आम्ही मागच्या आठवड्यात गेलो होतो. अरे वा. आणि गुरुवारी रिटर्न घरी आलो होतो ना, तर आम्ही म्हणजे बुधवारी रात्री ट्रेनमध्ये बसलो होतो ना हा 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 वगैरे करून. हा हा. तर येताना आहे ना, तर असे म्हणजे गजानन माऊलींना पूर्ण दिसले होते. अरे वा. त्यांनी ते घरी आल्यावर सांगितलं. बापरे, बघा ना, कमाल आहे ना ताई. हो. पण कसं आहे, मुलांना असं लावलं पाहिजे भक्ती मार्गाला, तर याच्यातनं अनेक काही बेनिफिट मिळतात. हो. पण म्हणजे नाही का, ते काही करत नाही तो, म्हणजे घरी फक्त मीच करते. अरे पण तो- आईने केलं ते सगळ्यांना लाभलं हो ताई. एवढ्या छोट्या बाळाकडनं काय आपण अपेक्षा करू शकतो? हा, तेच. आणि पण आहे ना, म्हणजे गुरुचैत्रच्या वेळेस मी मंदिरात वाचायचे ना, 2-3 वेळेस वाचलं ना मी, हा हा हा. त्यावेळेस तो माझ्या सोबत पहाटे 4 वाजता यायचा. बापरे, एवढं सकाळी उठायचं तो? उठायचा, गार पाण्याने आंघोळ करायचा आणि यायचा. काही करत नव्हता, पण एखादी माळ करायचं तिथं गेल्यावर. अरे वा. आणि मग त्यांना ते शेगाव ज्यावेळेस आम्ही येत होतो त्यावेळेस ते पूर्ण सांगतो, त्यांचं पूर्ण वर्णन सांगतो. ते कसे होते, काय होते, त्यांच्या अंगात कपडे नव्हते, ते चिलीम पेत होते. बापरे, बघा. एक मिनिट, मला सांगायचा आहे अनुभव. हा. सांग त्याला कसं दिसलं होतं ते. सांग रे बाळा, कसं दिसले ते? तिथं ना ते कोणतरी बसलं होतं. हा. कॉट होती आणि त्याच्यावर कोणीतरी असं चिलिका फुकट काहीतरी होतं. हा आणि गजानन महाराज जेवढी चिलीची साईज होती का, हा 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 हा. तेवढीच साईज त्या चिलीची होती. बापरे. आणि ते कुठे मंदिराजवळ दिसले तुला की ट्रेन मध्ये वगैरे दिसले? ट्रेन मध्ये मी ना खिडकीच्या जवळ बसलो होतो आणि एक घर आलं आणि तिथं पिवळी लाईट आलती ना, हा 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 हा. मग तिथं ते दिसले आणि तिथं ते पहिल्यांदा प्रकट झालते ना, हा हा हा. आणि तिथे कुत्रं बी आलतं ना, पांढरं का किती. हो. आणि मग तू तिथं लगेच आईला दाखवलं नाही मग? बोललो ना. हा, मग आईला दिसलं नाही का? नाही, ते मला नाही माहिती दिसलं का नाही. अच्छा. किती छान. मग तू त्यांना नमस्कार केला का लांबून? हा. आणि ना त्यांच्या अंगातून असं भूतांचा आवाज कसा येत होता हा हा. तसा गण गणाचा बोटेचा आवाज येत होता. अरे बापरे, किती गोड सांगतो रे तू.
कमाल आहे, कमाल आहे. पण आता ना तोच अभ्यास वगैरे पण करत जा, रोज देवाला नमस्कार करत जा. हा हा तर स्वामींला इथं पुढे एक मंदिर आहे ना हा 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 छोटस, हा. तिथे आम्ही रोज आंघोळ घालायला जातो तर तिथे मीच घालतो कधीतरी. अरे वा, किती छान रे बा. शाळा असली तर येत नाही, असं रविवारी शनिवारी सुट्टी भेटते येतो. अरे वा, खूप छान बा, खूप छान. तुझ्यावर खूप कृपा राहील बघ, स्वामींची पण आणि महाराजांची पण. हा बेटा, मी शेअर करते बाळा. हा, श्री स्वामी समर्थ. तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.